रेडिओ सिटीचा अवॉर्ड झाल्यानंतर मी पुण्यामध्ये का थांबलेलो सांगतो. यांना पीएमपीएल कात्रजला गेलो. गजराज दादा, विशाल आणि प्रत्येकाने यांना भेटायचं होतं. काही जण क्रिएटर आहेत आणि ते पण मराठी क्रिएटर. ते माणूस आहे म्हटलं सपला विषय. तर जीवन झाल्यानंतर आम्ही सोडा पण प्यायला जाणार होतो. त्यांना माझं सांडलं. त्यानंतर काही गजराज दादा पण सांडलं. पुण्यामध्ये आपल्याला एक फॉलोअर्स पण गाठ पडला तिथला. मज्जा करून गजराज दादांची जीटी घेतलं. वर जायचं होतं आमासनी. दादा म्हटलं की थांब जरा जीटीची टाकी फुल करून घेऊया. जीटीचं हेच प्रॉब्लेम आहे. आम्ही कधी विशालच्या रूमवर पोहोचलो बघा. तो पहिल्यांदा खेळालतो. मेन काय काम आहे हा स्पेशल पत्ता आहे. बाकी काय नंबर आहे 0 1 2 3 4 त्याच्यातच कधी मी योनो शिकलो लगेच. 3 वाजल्यात भावांनो आणि अजून आपला भाऊ काम करलाय. आयडिया अफलातून ठिकाणी उन्हाळा विशाल म्हणून आहे. फॉलो करा. त्या दिवशी सकाळी 11ला उठून डायरेक्ट आम्ही जिमला जायला चालू गेलो. कारण की काय पण होऊन म्हटलं पुण्यामध्ये कुठं पण जाऊ दे आपण जिम तेवढं सोडायचं नाही. आता शोल्डर वर्कआउट होते त्यामुळे पहिल्यांदा डंबेल प्रेस घेतलो. याच्यात पंप कधी खतरनाक आलता. दुसरी एक्सरसाइज म्हणजे लॅटरल रेजेस घेतलो. काय म्हणायचं मला लक्षात येणार कारण हे पण मारून घेतलो. तर आपण बघूया की शोल्डर पंप कसा आलाय. हळूहळू जरा प्रोग्रेस व्हायला कमेंट मध्ये सांगा. तर आम्हाला परत रूमवर जायचं. मग परत गाडी काढली आणि परत जायला चालू गेलो रूमवर. विशाल त्यांना आम्ही पोस्ट वर्कआउट मिल काय घ्यायचं म्हटलं तर आम्ही इडली आणि डोसा घेतलं बघा. शेवट रे कसं गणित बाटलीमध्ये द्यालतीत गणित चांगलं लागालतं. ते क्रिएटरला गणित किती कष्ट करायला लागतात एका व्हिडिओसाठी ते पुढल्या व्हिडिओमध्ये सांगतो.